नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेटगुरु या युट्यूब चॅनलवरती। पशुपालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेटकेअर या कंपनीच्या लिक्विड कॅलप जेल प्लस या औषधाबाबत माहिती घेणार आहोत। पशुपालक मित्रांनो, लिक्विड कॅलप जेल प्लस या औषधाचा वापर आपण कुठे करायचा, या औषधाचा आपण डोस किती द्यायचा व या औषधाच्या वापरामुळे आपण आपल्या पशूंमध्ये कुठल्या आजारांपासून आपल्या पशूंना वाचवू शकतो, त्यासोबतच या औषधाचा वापर करून आपण आपल्या पशूंना काय फायदे देऊ शकतो, याची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। पशुपालक मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा। पशुपालक मित्रांनो, दुग्ध व्यवसाय करत असताना आपल्याला अनेक समस्या येतात। यामध्येच मग ज्यावेळेस आपल्या पशूंची प्रसूती होते त्यानंतर सुद्धा आपल्याला आपल्या पशूंमध्ये अनेक समस्या येतात। यामध्ये मग आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जीची कमतरता होणे, तसेच पशूंच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता होणे, त्यासोबतच आपल्या पशूंच्या शरीरामध्ये मॅग्नेशियमची कमतरता होणे, यांसारख्या समस्या आपल्याला आपले पशु व्यायल्यानंतर होतात। पशुपालक मित्रांनो, यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व समस्या दूर करण्यासाठी या विषयावर आज आपण माहिती घेणार आहोत। पशुपालक मित्रांनो, आपले पशु व्यायल्यानंतर जर पशूंच्या शरीरामध्ये एनर्जीची कमतरता झाली तर आपल्या पशूंना अनेक समस्या येतात। यामध्येच मग आपल्या पशूंना जी प्रसूती आहे ती होण्यासाठी त्रास होतो, त्यासोबतच पशु व्यायल्यानंतर पशूंना जार वार पडण्यासाठी सुद्धा त्रास होतो, त्यासोबतच पशूंमध्ये व्यायल्यानंतर दुधाचे जे उत्पादन आहे ते कमी प्रमाणात होते, त्यासोबतच पशु व्यायल्यानंतर पशूंमध्ये जे मेटाबॉलिक आजार आहेत ते होण्याची देखील शक्यता खूप जास्त प्रमाणात असते। त्यासोबतच ज्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरामध्ये व्यायल्यानंतर कॅल्शियमची कमतरता होते त्या ठिकाणी सुद्धा आपण आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जीची कमतरता होते, त्यासोबतच पशूंमध्ये हायपोकॅल्शिमिया झाल्यामुळे आपले पशु खाली बसून घेतात, त्यासोबतच आपल्या पशूंना जे दूध बनवायचे आहे त्या ठिकाणी सुद्धा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे अनेक समस्या येतात। तसेच आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना जो चीक बनवायचा आहे तो देखील यामुळे या कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कमी होतो। पशुपालक मित्रांनो, त्यासोबतच जर पशूंच्या शरीरामध्ये जर मॅग्नेशियमची कमतरता झाली त्या ठिकाणी मग मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे पशूंच्या शरीरामध्ये कॅल्शियमची देखील कमतरता होते, त्यासोबतच यामध्ये मग हायपोकॅल्शिमिया आणि हायपोमॅग्नेशिमिया हे दोन्ही आजार मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे होऊ शकतात। यामध्ये मग आपल्याला मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे त्यांचे जे स्नायू आहेत त्यांचे आकुंचन व्यवस्थित होत नाही, त्यामुळे मग पशूंना प्रसूतीसाठी अनेक प्रकारच्या समस्या येतात, तसेच पशूंमध्ये मग जारवार पडण्यासाठी सुद्धा समस्या येतात, त्यासोबतच मॅग्नेशियम हे व्यायल्यानंतर दुधासाठीही महत्त्वाचे असते, त्यामध्ये मग दूध वाढीसाठी सुद्धा आपल्याला मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे अनेक समस्या येतात। पशुपालक मित्रांनो, या सर्व समस्या दूर करण्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड कॅलप जेल प्लस या औषधाबाबत माहिती घेणार आहोत। पशुपालक मित्रांनो, लिक्विड कॅलप जेल प्लस मध्ये कॅल्शियम दिलेले आहे, सोबतच याच्यामध्ये मॅग्नेशियम दिलेले आहे, तसेच या औषधामध्ये ग्लुकोनियोजेनिक प्रिकॉसर सुद्धा दिलेले आहेत। पशुपालक मित्रांनो, कॅलप जेल प्लस या औषधामध्ये जे कॅल्शियम दिलेले आहे याच्यामुळे आपले पशु व्यायल्यानंतर पशूंच्या शरीरामध्ये जी वाढलेली कॅल्शियमची मागणी आहे ती पूर्ण होण्यासाठी या कॅल्शियमचा आपल्या पशूंना खूप चांगला फायदा होतो। यामुळे मग आपल्या पशूंना त्यांच्या शरीरामध्ये ऊर्जा तयार होते, आपल्या पशूंची डिलिव्हरी जी आहे ती नॉर्मल होण्यासाठी मदत होते, आपल्या पशूंना जारवार पडण्यासाठी सुद्धा मदत होते, त्यासोबतच आपल्या पशु व्यायल्यानंतर त्यांचे जे बछडा आहे त्याच्यासाठी जो चीक तयार करायचा आहे तो देखील व्यवस्थित तयार होतो आणि आपले जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढण्यासाठी सुद्धा या कॅल्शियमचा आपल्या पशूंना चांगला फायदा होतो। त्यासोबतच कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणाऱ्या ज्या समस्या आहेत यामध्ये मग गाय खाली बसून घेणे असेल किंवा इतर समस्या असतील, या सर्व समस्याही याच्यामुळे दूर होतात। तसेच याच्यामध्ये जे मॅग्नेशियम दिलेले आहे याच्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे दोन्ही मेंटेन राहण्यासाठी मदत होते, त्यासोबतच मॅग्नेशियमची जी गरज आहे ती पूर्ण झाल्यानंतर पशूंना व्यायण्यासाठी जो त्रास आहे तो होत नाही, त्यासोबतच पशु व्यायल्यानंतर पशूंना जारवार पडण्यासाठी मदत होते, सोबतच पशूंना दूध वाढीसाठी देखील मॅग्नेशियमचा चांगला फायदा होतो। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, लिक्विड कॅलप जेल प्लस मध्ये जे ग्लुकोनियोजेनिक प्रिकॉसर्स दिलेले आहेत
यांच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी एनर्जीची गरज आहे ती भागवण्याचे काम हे कॅलप जेल प्लस आपल्या पशूंमध्ये करते। याच्यामुळे पशूंच्या शरीरामध्ये एनर्जी टिकून राहते, त्यामुळे आपल्या पशूंना त्यांची डिलिव्हरी होण्यासाठी कुठलेही त्रास होत नाहीत। त्यासोबतच पशु व्यायल्यानंतर त्यांना जार वार आहे तो पडण्यासाठी सुद्धा फायदा होतो। त्यासोबतच पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंना दूध वाढीसाठी देखील चांगली मदत होते। तसेच आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंमध्ये होणारे जे मेटाबॉलिक आजार आहेत यामध्ये मग निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स असेल, किटोसिस असेल, यांसारख्या समस्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जीची गरज पूर्ण झाल्यावर या समस्या आपल्या पशूंपासून शक्यतो दूरच राहतात। पशुपालक मित्रांनो, यासाठीच आपण लिक्विड कॅलप जेल प्लस हे औषध आपले पशु व्यायल्यानंतर आपण या औषधाचा वापर करू शकतो। पशुपालक मित्रांनो, आता जर आपण लिक्विड कॅलप जेल प्लसच्या डोस बद्दल सांगायचे झाले तर या औषधाचा डोस आपण आपल्या पशूंमध्ये कसा द्यायचा हे आपण आता पाहूया। पशुपालक मित्रांनो, आपण जर लिक्विड कॅलप जेल प्लस या औषधाचा वापर आपले पशु ज्यावेळेस व्यायला आहेत त्या ठिकाणी आपण आपले पशु व्यायच्या आधी एक दिवस एक बॉटल 400 ग्रॅमची जी बॉटल आहे ती पूर्ण देऊ शकतो। त्यासोबतच आपले पशु व्यायल्यानंतर लगेच पुन्हा एक बॉटल आणि आपले पशु व्यायल्यानंतर ज्या दुसरा दिवस आहे त्या दुसऱ्या दिवशी पुन्हा एक बॉटल, अशी आपण 3 बॉटल या औषधाच्या वापरू शकतो। तसेच जर आपल्या पशूंमध्ये हे आजार झालेच, यामध्ये मग कॅल्शियमची कमतरता असेल किंवा मॅग्नेशियमची कमतरता असेल किंवा मग एनर्जीची कमतरता असेल, त्या ठिकाणी देखील आपण लिक्विड कॅलप जेल या औषधाचा वापर करू शकतो। यामध्ये मग आपण समजा आपले जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडून ट्रीटमेंट करून घेतल्यानंतर आपण पुन्हा 6 ते 12 तासाने एक बॉटल, त्यानंतर पुन्हा 12 तासाने एक बॉटल आणि पुढच्या 12 तासाने पुन्हा एक बॉटल, असे आपण आपल्या पशूंना 3 बॉटल लिक्विड कॅलप जेल हे औषध आपण देऊ शकतो। पशुपालक मित्रांनो, लिक्विड कॅलप जेल प्लसचा आणखी एक फायदा म्हणजे या औषधाचा जो आपण आपल्या पशूंना पाजल्यानंतर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी कॅल्शियमची आणि मॅग्नेशियमची लेवल आहे ती एकदम फास्टमध्ये आपल्या पशूंच्या शरीरामध्ये मेंटेन होण्यासाठी मदत होते। त्यासोबतच एक औषध आपण पाजल्यानंतर पशूंना त्यांच्या शरीरामध्ये 72 तास ती जी लेवल आहे ती मेंटेन ठेवण्यासाठीही लिक्विड कॅलप जेल प्लस हे औषध आपल्या पशूंना फायदा देते। पशुपालक मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।